नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायनचा जो आहे हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो शको आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो चतु आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:51 ते 8:12 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:51 ते 12:39 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:33 ते 10:54 आणि यमगंड काळ दुपारी 1:36 ते 2:57 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ आणि नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि हर्षल बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या तुमच्या द्वितीयात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातला मंगळ आणि व्ययातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातला मंगळ आणि लाभातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह व्हाल. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. काही चांगले इंटरेस्टिंग येतील. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला नेपच्यून आणि द्वितीयातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं नवनवीन संधी समोर येऊ शकतील. काही इन्व्हेस्टमेंटचे किंवा गुंतवणुकीचे पर्यायसुद्धा समोर येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. त्याचप्रमाणे तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही पारमार्थिक अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच म्हणत राहील. अर्थार्जनाच्या संदर्भात किंवा पैशाच्या संदर्भातले व्यवहार करताना थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातला मंगळ आणि अष्टमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे वादविवाद आजच्या दिवशी जास्त प्रमाणात होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. थोडंसं स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातला मंगळ आणि सप्तमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला मंगळ आणि षष्ठातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आर्थिक संदर्भातले काही चांगल्या संधी आजच्या दिवशी चालून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहेत. याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातला मंगळ आणि पंचमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. हा तुमचा कॉन्फिडन्स उत्तम प्रकारे दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रातले असाल तर काही पारमार्थिक अनुभव येऊ शकतील. काही चांगल्या इंटेन्शन्स वगैरे सुद्धा मिळू शकते. वैवाहिक जीवनात थोड्याफार प्रमाणात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आणि चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर देखील हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी धावपळ थोडी जास्त करावी लागेल. दंत थोडी वाढेल. स्ट्रेस थोडा जास्त प्रमाणात आणि जाणवेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि तृतीयातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आर्थिक व्यवहार करताना थोडीशी काळजी घ्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा आधी ते वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातला मंगळ आणि द्वितीयातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्या त्यांच्यासोबत थोड्याफार प्रमाणात वादविवादातील काळजी घ्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले अनुभव किंवा चांगले काही संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला नेपच्यून आणि पंचमातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ उत्तम प्रकारे राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे जी कामं हाती घ्याल ती सुद्धा सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारते. या सर्वाने जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगल्या इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. आजच्या दिवशी प्रत्यक्ष निर्णय मात्र घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 नोव्हेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.